पावसाळा संपून हिवाळा स्टार्ट झालेला आहे आणि जसं स्किनमध्ये बदल होतो ना, तसंच केसांमध्ये, स्कॅल्पमध्ये बदल होत असतो आणि त्याला ट्रीट करणं, हेअर केअर करणं तेवढंच गरजेचं असतं. तुम्ही वेगवेगळ्या रेमेडीज ट्राय करू शकता. सगळेच व्हिडिओ अवेलेबल आहेत. कोणताही व्हिडिओ उचलायचा आणि त्यानुसार तुम्ही प्रॉपर तुमचं हेअर केअर करू शकता आणि ज्या रेमेडी तुम्हाला जास्त सूट होतात, त्या तुम्ही जास्त कंटिन्यू करायच्या. आता मला काही रेमेडी ज्या कंटिन्यू मी करते ना, तर त्या तुमच्यासोबत शेअर करते आणि काही अशा वस्तू मोजक्या आहेत ना, त्या जास्त आपल्या केसांना सूट करतात आणि त्यापेक्षा त्या गरजेच्या असतात. जसं की रोजमेरी आहे, फक्त कमी प्रमाणात वापरायचं कारण की सुरुवातीला सूट होत नाही. मेथीदाणे असतील, जास्वंदीची फुले, कढीपत्ता आणि जवस या सगळ्या गोष्टींचं तुम्ही टोनर बनवू शकता किंवा हेअर मास्क बनवू शकता. केसांच्या केस गळतीपासून केसांच्या टोकांपर्यंत सगळ्या प्रॉब्लेमवरती त्या उपयुक्त ठरतात. तर एखादा हेअर मास्क किंवा टोनर जसं मी तुम्हाला सांगितलं तसं. मेहंदीचं प्रिपरेशन करत असाल ना, तर या परत सगळ्या गोष्टी आपल्याला ॲड करायच्या आहेत ॲज अ डिकॉक्शन म्हणून आणि त्याच्यामध्ये तुम्ही मेहंदी भिजवा. भले थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही कमी वेळ केसांसाठी ठेवा, पण तुम्ही महिन्यातून एकदा तरी नक्की मेहंदी लावा. उन्हात बसा पण लावा. आणि ज्यावेळेस तुम्हाला हेअर मास्क नाही बनवता आला ना, तर सरळ साधं मेथी दाण्याचं पाणी जे आहे ना भिजत ठेवलेलं किंवा उकळवून घ्या. याच्यासोबत तुम्ही रोजमेरी टाकू शकता. याच्यासोबत तुम्ही फुलं पण ॲड करू शकता जास्वंदीची आणि खूप जास्त हेल्पफुल ठरतो केस गळतीवरती किंवा केस वाढण्यासाठी हा टोनर खूप इफेक्टिव्ह आहे. याचा सुद्धा तुम्ही समावेश करा आणि हे आपलं एव्हरग्रीन हेअर ऑइल खूप इफेक्टिव्ह आहे. रिझल्ट तर तुम्ही बघताच आहे आणि जेवढे ऑर्डर करतायत तेवढे सगळे खूप खुश आहेत. तुम्हाला सुद्धा ऑर्डर करायचं असेल ना, तर तुम्ही मला डायरेक्ट DM करा, मला तेल पाहिजे म्हणून आणि हे हेअर केअर तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला फायदा होईल.